माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृत भाषेतील ज्ञान सर्वांना समजेल अशा प्राकृत भाषेत आणलं. वयाच्या केवळ 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा भाष्य ग्रंथ लिहिला. माऊलींच्या अलौकिक बुद्धिमत्ता व प्रतिभेची उत्पत्ती असलेली ज्ञानेश्वरी मराठी भाषेतील सर्वात प्राचीन व सर्वोत्तम ग्रंथातील एक म्हणून गणली जाते. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत 9033 ओव्या आहेत. माऊलींच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंतांनी संन्यास सोडून परत संसारात प्रवेश केल्याने त्या काळी समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. माऊली आणि त्यांच्या कुटुंबाला अतोनात कष्ट सोसावे लागले. आई वडिलांच्या देहत्यागानंतर माऊलींनी आपले आयुष्य भक्ती मार्गात समर्पित केले आणि हा कोवळा युवक साक्षात्कारी योगी झाला.